तर येत्या काही दिवसांमध्ये एनडीएची ताकद वाढताना आपल्याला दिसेल। शिंदे आणि पवारांमधल्या बैठकीनंतर राज्यमंत्री योगेश कदम यांचं हे सूचक विधान आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला चांगले निर्णय दिसतील असंही योगेश कदमांनी बोलून दाखवलंय। राऊत आता ज्या पद्धतीने म्हणतायत की पवार साहेबांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली हे त्यांना आवडलेलं नाहीये, यावर तुमची प्रतिक्रिया काय? नाही, मी तर म्हणतो आणि ह्या अगोदर देखील आम्ही म्हटलेलं आहे की संजय राऊतजी हे कधीच शिवसेनेचे नव्हते, कधी वंदनीय बाळासाहेबांचे नव्हते, कधीच उद्धवजींचे नव्हते, ते शरद पवार साहेबांचेच चेले होते। आणि म्हणून गुरूंनी त्यांना विचारल्याशिवाय एखादा निर्णय घेतला म्हणून कदाचित त्यांना वाईट वाटलं असेल। पण गुरु जर भेट घेत असतील तर मग तुम्ही म्हणता की ते चेले आहेत, मग त्यांनी काय करायला पाहिजे? कसं आहे, शरद पवार साहेबांनी आजपर्यंत संजय राऊत साहेबांना जे जे सांगितले ते संजय राऊतांनी केलं। कदाचित त्यांना एकनाथ शिंदे साहेबांची जवळीक आपल्याला माहिती आहे की महाजी शिंदे साहेबांच्या नावाने जो पुरस्कार दिला जातो त्यावेळेस देखील माननीय शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांबद्दल जे उद्गार काढले होते, जे कौतुक केलं होतं, तेही ह्यांना पचलं नव्हतं। म्हणून मला वाटतं अतिशय छोट्या मनाची ही लोक आहेत, मग ह्यांना अशा गोष्टी कधी पचणार नाहीत। भविष्याच्या दृष्टीने एक मला वाटतं एक नांदी म्हणावी लागेल। आणि अतिशय म्हणजे माझा जो अंदाज आहे, केंद्रामधलं आमचं एनडीएचं सरकार असेल, राज्यामधलं महायुतीचं सरकार असेल, हे अजून मजबूत होण्याच्या दृष्टीने काही पावलं नक्कीच उचलली जाताना मला तरी दिसत आहेत। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।